केलं. मग ते म्हणतो तुम्ही समाधान सोबत राहू नका. असं आहे का? म्हणलं नाही, अगोदर हम्म. जाऊन इथून पुढे पण राहणारच म्हणलं. काय म्हणलं त्याच्याने काय होतं तेवढं करा. भले म्हणलं जेल काढणं होईल त्यांच्यासाठी, पण काही करण्यासाठी तयार आहे म्हणलं त्यांच्यासाठी. मला म्हणलं असं कशामुळे बोलायलास. तुला पण म्हणला? हा तुला पण म्हणला का? म्हणजे मला म्हणलं ना ह्यांच्यासोबत राहू नको. ज्योतिरामला त्याला रात्री त्याला हाणायला लागलो होतो, पण त्याची म्हातारी लईच रडायला लागली. असं आहे का? विचारा गावात कोणाला, पण रात्री आम्ही 6 जण आलतो गावात. त्याची म्हातारी आणि त्याचे भाचे ते आलेले दिवाळी, ते सगळेच रडायला लागले. ते होता घरीच होता धरलं होतं विचार, ते लेकर ते रडायला लागले, त्याच्यामुळे काय करता नाही आलं. कोण कोण समाधान होतं का? समाधान, मी आणि दुसरे 4 जण होते. असं आहे का? हम्म. ते तिकडून आहे का सध्या? त्याचं लावलं नियोजन, 2-3 दिवसात कळलं तुम्हाला, बातमी येईलच. असं आहे का? हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा तेवढं मग आपल्या गावातून येत असले माणसं कोणी तर. बघतो, पण आता कसं असतं रे ओमकार, अचानक सगळं कन्फ्युज झालेलं आहे ना वातावरण. हो ना, पहिलं मी काही करीत होतो ना, किती जीव लावित होतो ह्या तेच माणसाला. सर, आमचं तेच लय मोठी असली चूक झाली का नाही बेकार. काही करत होतो मी, लय काही मोठा करत होतो रे, पश्चाताप. काही करत होतो. तुला काय म्हणलं मी? आता काही मी लोकांना सांगूच शकत नाही ना, लोक मला चुत्यात काढतील ना. ठीक बरोबर, आहे, मी वैयक्तिक काय करायचे ते करू शकतो, पण लोकांना नाही सांगू शकत ना. चालतंय, काय अडचण नाही. तुमची अशी साथ राहू द्या, शब्द टाकायचे, तुमच्या शब्दावर काही काम होऊन जाईल इथून पुढे. ठीक आहे ठीक आहे. इथून मागे झाली चूक, इथून पुढे अशी चूक होणार नाही आमच्याकडनं, बस. नाही, माझ्यासाठी महत्वाचं निवडणूकच होते ना, निवडणुकीतच माझा काटा काढला तर उपयोग काय राहिला. झाली सर, लय मोठी चूक झाली. बरं तुमच्या म्हणजे पदासाठी आणखी काय करता येईल आमच्याकडून म्हणजे? काय जाऊ दे, ते बोलू पुन्हा समोर. चालतंय, कधी भेटाल? ठीक आहे ना, भेटून बोलू. चालतंय. ठीक. केलं. मग ते म्हणतो तुम्ही समाधान सोबत राहू नका. असं आहे का? म्हणलं नाही, अगोदर जाऊन इथून पुढे पण राहणारच म्हणलं. काय म्हणलं त्याच्याने काय होतं तेवढं करा. भले म्हणलं जेल काढणं होईल त्यांच्यासाठी, पण काही करण्यासाठी तयार आहे म्हणलं त्यांच्यासाठी. मला म्हणलं असं कशामुळे बोलायलास. तुला पण म्हणला? हा तुला पण म्हणला का? म्हणजे मला म्हणलं ना ह्यांच्यासोबत राहू नको. ज्योतिरामला त्याला रात्री त्याला हाणायला लागलो होतो, पण त्याची म्हातारी लईच रडायला लागली. असं आहे का? विचारा गावात कोणाला, पण रात्री आम्ही 6 जण आलतो गावात. त्याची म्हातारी आणि त्याचे भाचे ते आलेले दिवाळी, ते सगळेच रडायला लागले. ते होता घरीच होता धरलं होतं विचार, ते लेकर ते रडायला लागले, त्याच्यामुळे काय करता नाही आलं. कोण कोण समाधान होतं का? समाधान, मी आणि दुसरे 4 जण होते. असं आहे का? हम्म. ते तिकडून आहे का सध्या? त्याचं लावलं नियोजन, 2-3 दिवसात कळलं तुम्हाला, बातमी येईलच. असं आहे का? हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा तेवढं मग आपल्या गावातून येत असले माणसं कोणी तर. बघतो, पण आता कसं असतं रे ओमकार, अचानक सगळं कन्फ्युज झालेलं आहे ना वातावरण. हो ना, पहिलं मी काही करीत होतो ना, किती जीव लावित होतो ह्या तेच सर, आमचं तेच लय मोठी असली चूक झाली का नाही बेकार. काही करत होतो मी, लय काही मोठा करत होतो रे, पश्चाताप. काही करत होतो. तुला काय म्हणलं मी? आता काही मी लोकांना सांगूच शकत नाही ना, लोक मला चुत्यात काढतील ना. ठीक आहे, मी वैयक्तिक काय करायचे ते करू शकतो, पण लोकांना नाही सांगू शकत ना. चालतंय, काय अडचण नाही. तुमची अशी साथ राहू द्या, शब्द टाकायचे, तुमच्या शब्दावर काही काम होऊन जाईल इथून पुढे. ठीक आहे ठीक आहे. इथून मागे झाली चूक, इथून पुढे अशी चूक होणार नाही आमच्याकडनं, बस. नाही, माझ्यासाठी महत्वाचं निवडणूकच होते ना, निवडणुकीतच माझा काटा काढला तर उपयोग काय राहिला. झाली सर, लय मोठी चूक झाली. बरं तुमच्या म्हणजे पदासाठी आणखी काय करता येईल आमच्याकडून म्हणजे? काय जाऊ दे, ते बोलू